नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आता आम्ही चाललोय रानपाट वॉटरफॉल एक्सप्लोर करायला। तर पाऊस पण सुरू झालाय आणि पावसात इकडे अजूनच मस्त असतं निसर्ग। तर आता आम्ही निघालोय मालगुणवरून रानपाटला। हे आपलं मालगुण गाव आणि पाऊस पडतोय जोरात आणि भर पावसात आम्ही निघालोय रानपाट वॉटरफॉल एक्सप्लोर करायला। वे टू रानपाट वॉटरफॉल। तर आता आम्ही इकडे CNG भरतोय। टाकायला CNG पंप आहे, तिकडे आपण CNG फुल करून घेऊ आणि मग पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करू। तर फायनली आपण आपल्या लोकेशनवर आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता आपली गाडी तिकडे लागलेली आहे आणि पाऊस सुरू आहे कंटिन्यू, त्यामुळे वॉटरफॉलला जाण्याचा जो रिअल मजा येणार आहे आपल्याला। तर आता आपण बघूया, इकडे कुठेतरी वाडी आहे। आता रस्ता आपण एक्झॅक्ट कोणाला तरी विचारू आणि मेन वॉटरफॉल लोकेशनला जाऊया। मित्रांनो, कसं आहे, पाऊस जोरात आहे त्यामुळे मला स्वतःला शूट करता येत नाही आहे ब्लॉगिंगमध्ये। समोरचं मी दाखवतोय कारण का छत्रीमध्ये मी शूट करतोय। आता माझ्यासमोर एक मस्त मंदिर आहे कौलारू घरात, ते म्हणजे कौलारू छत आहे त्याचं, ते आता मी तुम्हाला दाखवतो। हे बघा ते मंदिर मित्रांनो, प्रॉपर कौल आहे त्याच्यात आणि जुने खांब जे असतात आपले ते आहेत आतमध्ये। भैरवनाथ वाघजाई देवी, मस्त मंदिर आहे। मित्रांनो, समोर बघा हिरवगार असं डोंगर आहे मस्तपैकी। थंड पावसात आम्ही आलोय आणि समोर असा कच्चा रोड आहे आणि टुवर्ड्स धबधब्याकडे आम्ही जातोय। हे सगळं अनुभवायला खूप नशीब लागतं आणि बोलतात ना, कोकण आपल्या जगात भारी आहे। तर आता आम्ही चाललोय धबधब्याकडे आणि जसं आम्ही पुढे चाललो ना, एक्साइटमेंट लेवल खूप वाढते आणि एक्साइटमेंट लेवल सोबत पाऊस पण खूप वाढतोय। तर आता बघूया आपण आणि जाऊया, एक्सप्लोर करूया रानपाट धबधबा। तर तुम्ही जर गाडीने येत असाल, 4 व्हीलर खास करून, तर तुम्ही रस्ता जिकडे एंड होतो तिथे गाडी लावायची आणि मग पुढून एक कच्चा रस्ता सुरू होतो तिकडून चालत जायचं, असं काहीतरी इकडचा सीन आहे। तर आम्ही पण सुद्धा गाडी मागे लावली आहे आणि आता कच्च्या रोडने आम्ही चालत चाललोय टुवर्ड्स धबधबा। हा आहे तो कच्चा रोड। सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण। जसं जसं आम्ही आतमध्ये येतोय तसं तसा रस्ता अजूनच खराब होत चाललाय मित्रांनो। तुम्ही बघू शकता एकदम छोटा रस्ता आणि दगड खूप सारे आहेत, पाय स्लिप होण्याची शक्यता आहे, बट मजा पण येते सॉलिड। का आजूबाजूची ग्रीनरी बघा आणि धबधब्याचा आवाज सुरू होतोय। काका आहेत मागे आमचे, येत आहेत। पप्पा पप्पा, धबधबाचा आवाज सुरू झाला आहे। चला आता पुढे जाऊया, मस्तपैकी नेचरला एक्सप्लोर करूया। तर आता आम्ही 11:30ला चालू केलं होतं, काय 11:40च्या आसपास सुरुवात केली चालायला। आता 12 वाजले, बऱ्यापैकी आतमध्ये आहे रस्ता। आता रेल्वेचा आवाज आला आहे कारण का उपसी स्टेशनला रेल्वे जाते आणि तो धबधबा पण तिकडेच आहे। तर आता इकडे माणूस पण नाही कोण ज्याला आम्ही विचारू की रस्ता कुठे आहे। तर आता ठीक आहे, आम्ही चाललोय। आई शप्पथ, इकडे झाड पडलेलं आहे एक,
तुम्ही बघू शकता एकदम डेंजर जंगलात आहोत आम्ही आणि हे झाड पडलेलं आहे. याला पार करूया, नीट का पार करा, लाकूड डेंजर आहे. आणि आता धबधब्याचा आवाज जो आहे तो सुरू झालेला आहे पुन्हा. काय आणि समोर बोगदा आहे ना, समोर बोगदा आहे. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला आलेलो आहोत. अशा प्रकारे जरा पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतो हा अद्भुत धबधबा. और थोड़ा पास जाते हुए धबधबा की ओर. रानपाट धबधबा. फायनली आपण पोहोचलो आहोत त्या लोकेशनवर मित्रांनो. रानपाट धबधबा, जबरदस्त असा हा धबधबा आणि त्याचं बॅक वॉटर. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा व्हिडिओ. आज आपण एक्सप्लोर केलं रानपाट वॉटरफॉल, जो की उपशी स्टेशन पासून जवळ आहे. काही त्याला उपशी वॉटरफॉल सुद्धा म्हणतात. तर मालवण पासून आम्ही प्रवास सुरू केला आमचा. मस्त पावसाळा सुरू आहे इकडे कोकणात आणि पावसाळ्यामुळे आम्हाला तो धबधबा आहे तो अजून चांगला दिसला. पण तिकडे आता सावधान, कारण का रेल्वेला टच आहे तो. तर तिकडून ट्रेन वगैरे पण जाते मस्तपैकी. तर आम्ही सगळे कॅप्चर केलं. तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण असेच व्हिडिओ बनवत राहू पुढे पुढे आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करत राहू. तोपर्यंत टाटा, बाय बाय.